एका चप्पलच्या दुकानात एक मुलगा गेला आणि मला सर्वात भारी चप्पल मला द्या. त्या दुकानदारानं 10,000 रुपयाची चप्पल त्याच्या पुढे मांडली. तो मला इतकी भारी नका देऊ. मग कितीची देऊ? कमीत कमी 3,000 पर्यंतची द्या. मग दुकानदारानं 3,000 पर्यंतची चप्पल देतो म्हणला. पण त्या चप्पलाचा नंबर काय आहे? तो म्हणला काय सांगू? नंबर नाही मी सांगू शकत. का नाही सांगू शकत? मला शिकवायला माझ्या आईनं एवढं कष्ट केलंय, पण स्वतःच्या पायाला चप्पल पण कधी घातली नाही. त्याच्यामुळं तिच्या चप्पलाचा नंबर हा मला माहीतच नाही. त्याने एक जवळचा कोरा कागद काढला आणि पायाचे निशाण बनविले आणि म्हणला या मापाची द्या. दुकानदाराला खूप वाईट वाटलं आणि आदर पण वाटला. आईबद्दल एवढं ह्याचं प्रेम आहे. बरं मला सांग, तुला पगार किती आहे? 15,000 रुपये. पण शहरला राहावं लागतंय, त्यातला 10-12,000 रुपये तर खर्चायच जातोय. 1,000 रुपये तिकीटाला गेलेत मला घरी जाण्यासाठी, म्हणजे जाणार आहेत. आणि उरलेल्या 3,000ची मी चप्पल घ्यायला लागलोय माझ्या आईला. तो दुकानदार म्हणला की माझ्याकडून एक चप्पल घेऊन जा, साधी 500 रुपयावाली. का? तुझ्या आईनं कधी चप्पल पायात घातली नसल्यामुळं ती इतकी भारी चप्पल कामाला जाताना अजून घालणार नाही. तू काय कर, ही एक साधी चप्पल घेऊन जा, तुझ्या आईला दे. आणि तू फक्त एक काम कर, काय? जी ही निशाणी काढलीस ना कागदावर पायांची, ही मला दे. मग त्या दुकानदारानं त्या पायाच्या निशाणीचा कागद घेतला आणि दुकानाच्या देवघरात ठेवला. त्याच्या मुलानं विचारलं की नेमका हा पापा कागद आहे कशाचा आणि कशामुळे ठेवला आहे? तो दुकानदार मुलाला म्हणाला, हे खऱ्या लक्ष्मीची पाय आहेत. ही एका भक्ता करून त्याची निशाणी काढून घेतली आणि आपल्या देवघरात ठेवलेत. जो सत्य मनानं आपल्या आईबापाची पूजा करतो ना, त्याला पण जीवनात कधी काही कमी पडत नाही. पण आईबापांनी पण तसंच कष्ट करूनच मुलाला शिकवलेलं असलं पाहिजे. लोकांचे मुंडके मोडून जर पोरांना शिकवलं असेल ना, तर पोरं कधी शिकणार नाहीत आणि ते नोकरीला पण लागणार नाहीत, याची खात्री मी देतो.